नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर कोकणातील फेमस भाजी म्हणजे टाकळा. तर टाकळा आणायला चाललो आहे आता आपण. इकडे मम्मी आहे माझ्यासोबत. तर चला जाऊया. आणि आणि टाकळा आहे ना, तो जंगलामध्ये जास्त भेटत नाही. इकडे रस्त्याच्या आजूबाजूला पठाराच्या ठिकाणी असं भेटतो. तर त्यामुळे जास्त जण खातात टाकळ्याची भाजी. तर चाललो आहे आता आपण. पाऊस पण पडतोय, ऊन पण आलंय. हां, आतमध्ये जाऊया कुंपणा. तर आता आम्ही चाललोय आमच्या कुंपणामध्ये. रस्त्याच्या त्या साईडला पण भेटली असते आपल्याला भाजी. मम्मी म्हणते इकडे जाऊया आता आतमध्ये. तर चला जाऊया. चल. इकडे कुठे दिसली की टाकायची भाजी? खालच्या साईडला असेल वाटतं. तर आता आपण चाललो खाली. पायाखाली बघ जरा. ही कसली फुलं आली? काठी कणकाचीच आहे. तर इकडं फुल दिसते. काठी कणकाची भाजी होते ना गे? काटे कणका नाही म्हणत, काटला. काटला. अच्छा, ती काटल्याची भाजी होते ना. खाण्यासारखी आहे ती. खाण्यासारखी होत की म्हणजे चांगली झालेली एकच आहे. दाखवते पुढे. हा भैया अरे काढू. हे बघ, काढ. या हिरवा हिरवा लगेच दिसत नाही. भैया मस्त आहे, मोठाची मोठा. दोघांची भाजी होईल. बघूया इथं. आपण ह्यात काढलो ना तर पुढं काय दिसत. रानात आल्यावर कुठली नाही कुठली भाजी भेटणार. तर आपण आलो होतो टाकळा काढायला. तर काटला भेटले तर आपल्याला. अजून बघूया कोणती कोणती भाजी भेटते ती. तिथं बघ जा काय होत. भरपूर वेली आहेत गे. तू लावलंस की? या बघ इथं. हे बघा, ही पानं आहेत या वेलीची. आणि हे बघा, दाखवून ह्याच्यात घे जरा वरसर बघ. असतील वाटतं इथं. थांब बघतो. इथे याल्यात बघ असतील. शोधू आपण. इकडे छोटे छोटे आहेत अजून मम्मी. मोठी नाही, छोटी आहेत अजून. काय वरपर्यंत वेली आहेत. खाली इथं पण मध्ये बघ. या बसला छोटा काढू. या काढ, मोठा होऊन जात कधी आम्ही ये कधी परत. मम्मीला पण भेटला इथं. आहे की ना. हे अजून काय ठिकाणी फुलं पण आहेत. याला बघा, छोटंसं इकडं आलंय. या भैया काटलाची वेल आहे. कुठं ह्या इथे काय भरपूर भेटले की तरी. मग आपण असाच बघितलं की भेटणार. ह्या या का ह्या बघ. तामा दिसला नाही बघ. ही काटली बोलतात. काटला. आणि दुसरी काटलीन पण असतं ना. हा, ती मी टाकलो. म्हणत होतं तशी काय ती. आमच्या वाड्याजवळ पण घेऊन लागली यार. एक टायमाची भाजी भेटली. दाखवा, ही बघा, एवढे भेटले. त्याच्यात कांदो भाजी. तर याची पण भाजी. याची भाजी कधी बनवूया? उद्या सकाळी. ओके. तर याची पण भाजी तुम्हाला बघायला मिळेल. मम्मी करणारच की सकाळी घाय होईल तुझी. सकाळी मम्मी कामाला जाईल ती काय माहिती. करून कळेल नाही तर मम्मी तर करून दाखवेन. मम्मी सांगाल तशी. अरे मस्त. अबा इथं पण पुढं बघ, या साईडला खाली तिकडं. हा बघ इथं. हे किती या 2-3 मिलीवरच एवढं. हे बघा, एवढी भेटली. 4
8-10 भेटली. टाकळा पण आहे साईडला. 10 भेटली ना. बस झाली 10. अरे पण तर हवं तसं नव्हतं. मस्त 10 काटला. कारण राहिले तर आता आपण परत कधी आपण लवकर लवकर येत नाही. त्याच्यामुळे जातात ना ते कुसून बिसून. ती गवतातच असतात ना. तू चष्मा का काढलं? खाली वागताना पडता की खाली वागताना पडतात. मग काढून हातात घेतली त्याला. सत्री कशी दे. तुझी कुठे? तुझी माझी नाही. चला जाऊया खाली. चौकाशी. इकडे हे काय आहे? भरपूर आहे. कोवळं कोवळं फुटायचं. असं फुटायचं. पहिली 2च पानं घ्यायची. किडलेली घ्यायची नाही. ही चांगली होतं भाजी. कारण काय ढोरा येत नाही, काय कोण माणसं नाही येत. आम्ही सांगते तरी बागेतली नेऊ भाजी कोणाला नाही कोणाला. मम्मीच्या मते रस्त्याच्या साईडला वगैरे काढायची नाही जास्त, कारण कुणी पण थुकतं बिकतं ना त्यामुळं. मम्मीचं आवडत नाही, त्यामुळे तिकडे आड वाटाच कुठं असेल ना तरच मम्मी तिकडली भाजी काढते. तशी पण पावसामुळे धुपतं म्हणा चांगल्या हे पाणी पडल्यामुळं. पण मम्मी म्हणते इकडे आहे ना आपल्या इकडे. तर इकडे बघा खूप सारा टाकळा आहे इथे पण. कशा हे ना घाणीत नाहण्याची. ही चांगली भाजी आहे आपल्या ह्याच्यात. तर अशी कोळी कोळी घ्यायची. ही अशी ना कोळी कोळी घ्यायची. आपल्या जंगलात भरपूर आहे. टाकळाच आहे. इथंच बघा आपल्याला हा दिसलाय काटला. वेल कुठपर्यंत गेली बघायची. पुढपर्यंत गेली एकदम. ही इथं काटलाची वेल आहे. इथं पण काटला काढत होतो. आणि साईडलाच बघा हा बघा आकूर आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतं, फक्त आपल्याला घ्यायचंच असतं. हे बघा आता आपल्याला किती साऱ्या भाज्या बघायला मिळाल्या. या साईडला अळूची पण पानं आहेत. भरपूर काढला की तो थोडा तिकडं टाक ह्याच्यात. टाकतो. आळू पण आहे पण एकच आकूर काही नव्हतं. बघा एवढे सारे इकडे अळूची पानं आहेत. अळू कधी काढूया गे मग? तिकडं पण आहेत त्या साईडला. आता या डाळवाच्या गाठीया करूया आपण. या वरच्या साईडला पण इकडे पण आहेत अळूची पानं. ही टाकायची पानं आहेत ना तशीच याची पण पानं बघा थोडे सिमिलरच आहेत. पण ही झाडं आहेत ना मोठी आहेत. ही कुंपणाला वापरतात. आणि टाकळ्याची झाडं जास्त उंच नसतात, थोडी छोटीशीच असतात. तर तसं आहे, बघूनच काढायची. आणि याच्यामध्ये पण प्रकार असतात ना गे. टाकळा आणि टाकळीमध्ये पण म्हणजे टाकळ्याचे 2 प्रकार आहेत. टाकळा आणि टाकळी म्हणतो आम्ही. ते तुम्हाला दाखवते. ती झाडं असतात ना दोन्ही सारखीच असतात. तुम्हाला दाखवते त्यांच्यामधला फरक पण. या भाज्यांचा ठराविकच काळ असतो. आता 1-2 महिने फक्त असणार, नंतर भाजी जून होते. मग भाजी खात नाही, चांगली लागत नाही मग. तर जेव्हा असेल तेव्हा नक्कीच करून खा तुम्ही. आता ह्या 1-2 महिन्यात आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी भाजी काढून झाली आहे. आणि आता आपण बाहेर चाललो कुंपणाच्या. थांब जरा पकडशील काय? आता आपण बाहेर चाललो आहे. पण आता आपण घरी नाही चाललो आहे. इकडे तुम्हाला दाखवते. ते टाकळी नाही ना जरा अशी सिमिलर एक प्रकार असतो, ते तुम्हाला दाखवते दिसल्या तर. टाकळा शोधत नाही आता, टाकळी शोधतोय. कशी आहे ती तुम्हाला दाखवते. काय काकूनी बैल घेऊन आले. बैल चरते. राखणी शाळेतल्या पोरा पण येतात. हायस्कूलची पोरं आले. हायस्कूलची पोरं. ही याचीच वेळ आहे ना. काटलो आहे. हे काटला घेत नाही काय? काटलं रुजलो आहे. बघ पुढे जा.
ही बघा ही फुलं आहेत ना, मगाशी आपण काटला काढलो ना, अरे ती तीच काटलं फुलं आहेत, होतं. तशीच फुलं आहेत. फुलं तशी पण झाली त्या आहे. वेलीला काटला येतच भरली नाही, आहे काय बघ. काटला येत नाही ना या वेलीला. नाही. हे असं होतं हे बघा. बोंग. हां, पण फुलं सेमच आहे तशी वाली फुलं येल्लोवाली. तशीच असतात पण ते नाही धरत. तर एवढी भाजी मिळाली आपल्याला, म्हणजे जेवढे हवे तेवढीच काढली आम्ही. हां. तर मम्मी मगापासून शोधत होती की कुठं आपल्याला ती टाकळीन भेटते का, टाकळीन दिसतात पण का? दिसलीच नाही आम्हाला. तर तुम्हाला सांगते कसं असतं फरक. तर ही पानं असतात ना, ही पूर्ण गोल असतात. तिकडं याच्या टोकाला बघाल ना तुम्ही, तर असे जास्त असे गोल टाईप असतात. आणि ती टाकळी नसते ना, ती अशी टोकदार त्याची पानं असतात. आणि तो पातळ फरक असतं असतो तिच्यापेक्षा. है ना. हां. तर आपण याच्या अगोदरचा व्हिडिओ बनवला होता ना गेल्या वर्षी, त्याच्यामध्ये दाखवला होता, पण आता आम्हाला दिसलीच नाही, त्यामुळे दाखवलेच नाही ती टाकळी. तर आता आम्ही दाखवायचं चाललोय म्हणजे. घरी. आणि भाजी कधी संध्याकाळी बनवायची आहे ना, हां, संध्याकाळी टाकळ्याची बनवू. भाजी संध्याकाळी बनवायची आहे आणि काटल्याची भाजी उद्या. उद्या सकाळी. हां, तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू. भाजी बनवतो तेव्हा भेटू. मम्मी भाजी बनवणार आहे संध्याकाळी, है की मी तू बनव. बनव तू. हां, तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू. तर आपण ही भाजी आणलं ना, त्याआधी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता मी ही साफ करणार आहे. आधी धुवायची नंतर साफ करायची असं काय नाही, आधी तुम्ही साफ करू शकता, नंतर धुवू शकता. तर ही भाजी आहे ना, हिची फक्त अशी पानच घेणार आहोत आपण, ह्या साईडची पानं. आणि हा मधला हा कोवळा भाग आहे ना, तर हा घ्यायचा, या काठ्या घ्यायच्या नाही. तर असं साफ करायचं आपल्याला, फक्त पानच घ्यायची. आणि हा कोवळा भाग घ्यायचा, बस. हे काटे घ्यायचे नाही. तर अशा प्रकारे बाकीचं पण हे सगळं साफ करणार आहे मी. तर भाजी साफ करून झाली. आता भाजी बारीक चिरते मी. भाजी साफ करताना ना, अशी जर किडलेली पानं दिसली तर ती साईडला करायची, ती घ्यायची नाही. खरं तर भाजी काढतानाच किडलेली भाजी दिसेल ना, तर ती काढायची नसते. तर जर चुकून काढलं तर ती आता साफ करताना साईडला करायची. तर भाजी मस्त बारीक कापून झाली आहे. तर ही आता शिजायला ठेवते ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये गरम पाणी होतं, तर याच्यामध्ये शिजायला ठेवते. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता शिजू दे थोडा वेळ. तर भाजी मी शिजवून घेतली आहे. काही जण भाजीला मीठ लावतात आणि भाजी चुरतात आणि ते पाणी साईडला करून भाजी फोडणी देतात. भाजी अशीच फोडणी दिली तरी पण चालते, न शिजवताना मीठ वगैरे लावतात, फक्त ती थोडी तुरट लागते. तर ही भाजी मी शिजवून घेतली आहे, तर ह्याचं पाणी घ्यायचं नाही. आता ही गाळून घेते मी. हे शिजवून घेतलं की जरा सुद्धा तुरट लागत नाही. आता याला फोडणी द्यायची आहे. तर आता भाजी बनवायला सुरुवात करते मी. चुलीवर तवा ठेवलाय, तवा तापला पण आहे. तेल टाकलं. आणि या साईडला कांदा, मिरची, लसूण, खोबरं वगैरे बारीक करून ठेवलंय सगळं. पहिल्यांदा लसूण टाकूया. कांदा पण टाकतो, मिरची पण टाकतो.
तर यामध्ये आपण कांदा, लसूण आणि मिरची टाकली आहे आणि ते आता लालसर झालंय. तर आता मी हळद टाकते. हळद टाकते यामध्ये थोडी. थोडंसं ढवळून घ्यायचं आणि आता भाजी टाकते. यामध्ये आता जरा सुद्धा पाणी टाकायचं नाही, हे आधीच शिजलेली आहे. आणि मीठ पण चवीनुसार टाकायचं. आधी मीठ टाकले आपण यामध्ये आणि चांगली ढवळून घ्यायची. आणि यामध्ये आता खोबरं टाकते. आता आपल्याला फक्त चांगलं ढवळायचे आहे. आता थोडंसं फक्त मीठ टाकते चवीनुसार. आधीच आपण मीठ टाकले पण ते पाणी गाळलं ना, त्यामुळं थोडंसं ते मीठ टाकते यामध्ये. मस्त भात, पिठी आणि टाकळ्याची भाजी आहे. रानात मिळणाऱ्या ह्या ताज्या भाज्या ना खाल्ल्या पाहिजे, कारण ह्या पौष्टिक असतात. तर तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी झाली आहे भाजी. मस्त मस्त झाले. आणि आपण हा ब्लॉग आहे ना तो कंटिन्यू करू. उद्या आपण भेटू, कारण उद्या आपल्याला काटल्याची भाजी करायची उद्या सकाळी. तर आपण डायरेक्ट आता उद्या भेटू. शुभ सकाळ मंडळी. आजचा आहे दुसरा दिवस. आत्ताच उठलोय मी, अजून तोंड पण धुतलं नाही आहे. बाहेर बघूया, बाहेर भरपूरच पाऊस पडतोय. आणि मम्मी तुला काय काय बनवलं तू? मी आता भाकऱ्या बनवल्या, वांग्याची आणि वाटाण्याची भाजी. मी तांदूळ घातलो. हे बनवलं की काटला? इकडे काय आहे तुझं? नाही तर तू बनव. मम्मीला सांगितलं मम्मी बनवशील तर उठव म्हणून, मम्मी उठवणारच नाही. तर मी आता काटल्याची भाजी करणार आहे. मम्मीने भाकरी बदलायला, मला वाटतं मम्मीने काटल्याची भाजी पण बनवला की काय. तर पाऊस बघा काय, पाऊस पण जोर धरला नाही. तर मी आता काटला धुते. ही काटला आहेत ना, कारल्यासारखीच असतात थोडीफार. तर याला हे जे टोकं असतात ना, या टोकं असतात, त्यामुळे याच्यामध्ये माती साचलेली असते. ही खालीच होती ना वेलीवरती, त्यामुळे याच्यामध्ये माती आहे. तर याच्या टोकामधली ही माती सगळी गेली पाहिजे. स्वच्छ धुवायचं. तर हे काटला बारीक कापून घेते. पहिले हे दोन्ही साईडून कापून घ्यायचं. आणि याचे दोन भाग करायचे. तर यामध्ये बिया आहेत, पण जून आहेत, तर बिया नाही घ्यायच्यात आपल्याला. तर ह्या आतल्या बिया घ्यायच्या नाही, हे वरचंच फक्त घ्यायचं आणि हे बारीक कापायचं. ही काटलं आहेत ना, ही कारल्यासारखीच असतात, फक्त कारली कडू असतात आणि ही कडू नसतात. तर ही अशीच कापून घ्यायची बारीक, बिया घ्यायच्या नाही.
तर भाजी कापून झाली आहे आणि या साईडला हे 2 कांदे आणि मिरची हे पण बारीक कापून घ्यायचे. जेवढा कांदा असतो ना जास्त या भाजीमध्ये तेवढी भाजी चांगली लागते. तर भाजी कापून झाली आहे आणि या साईडला खोबरं, लसूण, मिरची आणि कांदा आहे ते पण बारीक कापून झाले. या भाजीमध्ये तिखट मसाले वगैरे टाकून पण भाजी चांगली लागते, पण मी मिरची टाकणार आहे. तर भाजी बनवायला सुरुवात करूया. तर यामध्ये तेल टाकते. तेल टाकलं आणि लसूण, तवा तापला नाही याचा. आता यामध्ये कांदा टाकते. मिरची पण आता टाकते. तर कांदा मस्त लालसर झालाय. आता यामध्ये थोडीशी हळद टाकते. आणि ही कापलेली भाजी. आता त्याला चांगलं ढवळायचं, मिक्स करायचं सगळं. आता यामध्ये थोडंसं मीठ, आणि खोबरं. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते चांगले शिजण्यासाठी, हलकसं. झाकण ठेवून थोडा वेळ शिजवायचा. तर यामध्ये अजून मी अर्धा कप पाणी ओतलं, तर तेव्हाच कॅमेरा चालू नाही केला होता. तर आता भाजी चांगली शिजली आहे, तुम्हाला दाखवते. चांगली शिजली आहे. जेवण बनवते. होय, काका तिकडनं गेले ते आवाज देते. तर यामध्ये मी टोमॅटो टाकला नाही, आम्ही खातच नाही टोमॅटो टाकलेलं जास्त जेवण. तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता यामध्ये टोमॅटो. भाजी मस्त शिजली आहे. आता याला खाली उतरते. भाजी मस्त रेडी आहे. या साईडला मनी आहे बघा. लाईट गेले, पाऊस भरपूर आहे ना, त्यामुळे लाईट गेली आमच्याकडे. तर टेस्ट करून सांगते कशी झाली आहे ती भाजी. आणि मम्मीने सकाळी भाकरी केली होती, तर भाकरीने भाजी खाते आता मी. का भाजी मस्त झाली, एकदम मस्त. सगळ्याच रानभाज्या शरीरासाठी चांगल्या असतात, पौष्टिक असतात. जर तुम्हाला या भाज्या रानामध्ये मिळाल्या नाही तर मार्केटमध्ये वगैरे असतात, काटलं मार्केटमध्ये मिळतात, तर त्या आणून अशा प्रकारे रेसिपी बनवून नक्की खा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. बाय.